मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. मित्रांनो, यापूर्वी आपण फार्मसी ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस म्हणजे डी फार्म असेल, बी फार्म असेल, फार्म डी असेल, ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस कशी होते, कॅपराऊंड काय असतो, या सगळ्या गोष्टीवरती दीपक सरांकडून सविस्तर मार्गदर्शन घेतलेलं होतं. पण तरी पण विद्यार्थ्यांचे जे डाऊट असतात, जसं की सीईटी वरून ऍडमिशन कसं होणार, नीटची परीक्षा दिली असेल तर काय, किंवा जे विद्यार्थ्यांचे डाऊट असतात ते घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण आज दीपक सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर आजच्या या फार्मा ग्रेड बेट मध्ये मी दीपक सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. तर सर, जसं मी म्हटलं की आपण ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस तर यापूर्वी सविस्तर डिस्कस केलेला आहे आणि जेव्हा पुन्हा ऍडमिशन प्रोसेस कॅपराऊंड सुरू होतील तेव्हा पुन्हा एकदा आपण बोलू कॅपराऊंड प्रोसेस कशी असते. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहेत, त्याबाबत बोलणार आहोत आज आपण. विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे कमेंटच्या द्वारे, त्यावर बोलणार आहोत. तर सर, पहिला प्रश्न आहे की जर एखाद्या विद्यार्थ्यानं सीईटीची परीक्षा दिली नसेल तर तो बी फार्मला प्रवेश घेऊ शकतो का? महाराष्ट्र राज्यातले जेवढे फार्मसी कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वगळता, जे डीटी किंवा ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी त्यासोबतच स्टेट सीईटी सेल यांच्या अखत्यारीत येतात, त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सीईटी देणं हे बंधनकारक आहे. पण प्रत्येक राज्यात, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये 15% जागा या नॅशनल लेवलच्या सीट्स म्हणून असतात. नॅशनल लेवलच्या सीट्स म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि जे आपल्या इथं ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी 15% जागा अवेलेबल असतात. आणि ह्या जागांवर महाराष्ट्रातले विद्यार्थीही अर्ज करू शकतात, पण त्यासाठी त्यांना नीट ही एंट्रन्स एक्झाम दिलेली असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात जर शॉर्ट फॉर्म मध्ये जर सांगायचं असेल तर या वर्षी जर तुम्हाला बी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल, प्रवेश घेण्यास इच्छुक असाल, तर तुम्हाला किमान सीईटी दिली असली पाहिजे, नाही तर किमान नीट जरी दिलेली असली पाहिजे. धन्यवाद सर. सर, आणखीन एक आपला निकष असतो ना जो ग्रुपचा, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी काहीतरी मला वाटतं 145 आणि कास्ट कॅटेगरीसाठी काहीतरी 140 काहीतरी आहे. तर त्यावर सर सविस्तर सांगा, कारण विद्यार्थ्यांना डाऊट खूप आहेत की फक्त पीसीबी, पीसीएम की इतर कुठल्या सब्जेक्टचे मार्क्स त्यात येतात. खूप गोंधळ आहे, त्यावर थोडस सांगा सर. आता दोन गोष्टी असतात इथं प्रवेश प्रक्रियेमध्ये. एक अर्ज करण्यासाठीची पात्रता आणि दुसरा असतोय प्रवेश कुठल्या कॉलेजमध्ये मिळणार. प्रवेश कुठल्या कॉलेजमध्ये मिळणार हे ठरतं आपल्या सीईटीच्या मार्कांवर, सीईटी मधल्या, किंवा जर तुम्ही नॅशनल लेवल सीट्स मधून अप्लाय करत असाल, नीट दिली असेल तर नीटच्या मार्कावर ठरेल. पण त्याच्या आधीची एक स्टेप आहे, ती म्हणजे कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात. तर असे विद्यार्थी ज्यांनी 12वी फिजिक्स केमिस्ट्री ह्या विषयांसोबत 12वी केलेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना 45% आणि 40% अशा दोन अटी आहेत. 45% कुणासाठी आहेत, तर जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गातले आहेत, म्हणजे ज्यांना कुठल्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ मिळत नाही, असे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठीची पात्रता आहे 45%. आणि जे विद्यार्थी म्हणजे साधारण 135 मार्क होतात फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स किंवा बायो या दोन्हीपैकी जो विषय असेल तो, असे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या ग्रुपची टक्केवारी 45% जर होत असेल तर अशा खुला प्रवर्गातले विद्यार्थी हे पात्र असणार आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांकडे दोन्ही ग्रुप होतात, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स पण आहे आणि बायोलॉजी पण आहे, त्यांच्यासाठी त्यांना परीक्षेमध्ये ज्याला जास्त मार्क पडलेले आहेत तो ग्रुप हा एलिजिबिलिटीसाठी कन्सिडर केला जाईल. आणि जे विद्यार्थी सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत आणि तसे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत आणि ते आपले सामाजिक मागासपणा सिद्ध करू शकतात अशी कागदपत्र जर त्यांच्याकडे असतील तर त्यांना आरक्षित प्रवर्गातून अर्ज करावा लागेल. मग त्याच्यामध्ये ओबीसी आहेत,
NT-ABCD, NTA लाच VJDT असंही म्हटलं जातं, NT-BCT, SBC आहेत, SC आहेत, ST आहेत. या हे वगळता EWS म्हणजे खुल्या प्रवर्गातले जे लोक ज्यांचं 8 लाखाच्या आत किंवा जे आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून शासनाने घोषित केलेले आहेत ते अधिक ह्याचे विद्यार्थी, डिफेन्स आणि फिजिकली चॅलेंज्ड विद्यार्थी, म्हणजे ज्यांचे पालक हे सैन्यातले आहेत, तसेच जे विद्यार्थी स्वतः अपंग आहेत आणि तशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत, ह्या सर्वांसाठी जे कुठले विद्यार्थी कुठल्याही रिझर्वेशनचा, आरक्षणाचा लाभ घेणार असतील त्यांच्यासाठी पात्रतेची अट 5% कमी आहे, ती म्हणजे 40% फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अथवा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. सर आता मगाशी आपण जी चर्चा केली की सीईटी आणि नीट संदर्भात, तर इथं काही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या शक्यता असू शकतात, जसं की एखाद्या विद्यार्थ्याने सीईटी नीट दोन्ही दिले असू शकते, आणि तर मग तो डिसिजन कसा घेईल की मी नीट थ्रू जाऊ की सीईटी थ्रू जाऊ, किंवा त्याचे गुण जिथं जास्त आहेत त्या थ्रू त्याला जायचं असेल तर यावर थोडंसं सांगा. नाही, याच्यामध्ये आपल्याला काही निर्णय घ्यायचा नाही आहे. फॉर्म जेव्हा भरतो तेव्हा आपण माहिती भरायची असते की आपण सीईटीला बसलो होतो, मी सीईटीला एवढे मार्क पडलेले आहेत, माझा रोल नंबर हा होता, तो मार्क ऑटो पॉप्युलेट होतात. नीटचे डिटेल्स भरायचे असतात आणि DTE किंवा ARA, ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटीज किंवा स्टेट सीईटी सेल यांचा कम्प्युटर प्रोग्राम आहे. उपलब्ध जागांमध्ये इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये दिलेला आहे त्यांनी की कम्प्युटर प्रोग्राम काय करेल, त्या विद्यार्थ्याला जी सीट अवेलेबल आहे ती ऑटोमॅटिकली देईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी असा आहे की ज्याला सीईटी पण दिलेली आहे आणि त्याने नीट पण दिलेली आहे, त्यांनी त्याच्या फॉर्म मधून तो काय करेल, सीईटीचे डिटेल्स देईल आणि नीटचे डिटेल्स देईल. याच्यानंतर त्याचं काम संपलं. ह्या माहिती दिल्यानंतर त्याला कुठलंही डिसिजन मेकिंग करायचं नाहीये. त्याला फक्त नंतर द्यायचा प्रिफरन्स, कॉलेजचा प्रिफरन्स द्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुठली सीट मिळेल हे ठरवण्याचा त्याला काय अधिकार नाहीये किंवा गरज नाहीये. अधिकार नाहीये म्हणण्यापेक्षा पण गरज नाहीये असं म्हणून कम्प्युटर प्रोग्राम आहे. त्या विद्यार्थ्याला एखाद्या कॉलेजमध्ये आधी चेक केलं जाईल की सीईटी लेवलवर त्याला ऍडमिशन मिळतं का. जर ते मेरिटमध्ये बसत नसेल तर नीटच्या मार्कावर त्याला ऍडमिशन मिळतं का ते बघितलं जाईल, आणि मग जर नीटच्या लेवलवर मिळत असेल तर त्याला तिथं ऍडमिशन दिलं जाईल. आता हा कशाचा झाला, त्यांनी ऑप्शन फॉर्म मध्ये जो पहिला ऑप्शन दिलेला आहे त्या ठिकाणी, पहिल्या ऑप्शनला दोन्ही ठिकाणी मिळत नाही म्हटल्यावर मग त्याचा दुसरा ऑप्शन चेक केला जाईल आणि सीईटीच्या मार्कावर त्याला मिळतं का बघितलं जाईल. तिथं मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर नीटच्या याच्यावर, असं करत सगळे ऑप्शन्स ते कम्प्युटर प्रोग्राम करतो. एक लक्षात घ्या, इथं कुठेही विद्यार्थ्याला किंवा फॅसिलिटेशन सेंटरला किंवा ARA ला काहीही करायचं नाहीये. मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्टचा लागल्यानंतर प्रोग्राम रन केला जातो आणि ऑटोमॅटिकली सीट अलॉट होतात. सर एक माझी स्वतःची क्वेरी आहे इथं, अशी काही शक्यता जनरेट होऊ शकते का, सपोज एखाद्या विद्यार्थ्याला नीट मध्ये खूपच चांगले मार्क्स पडलेत आणि त्याला सीईटीचा डिटेल भरायचेच नाही, तिथं त्यानं नो म्हणून सांगितलं, म्हणजे दिले असून सुद्धा सीईटी नो सांगितलं, तर अशी जर शक्यता एखाद्या विद्यार्थ्याने केली तर त्याचा पुढे काही दुष्परिणाम किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, किंवा या बाबतीत थोडंसं सांगा. नाही, प्रॉब्लेम येत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही तिथं सीईटी दिलेली आहे का, म्हणजे फॉर्मची सुरुवात करतानाच तुम्हाला तो पहिला प्रश्नच, म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेसच असं आहे की फॉर्म जिथं न्यू रजिस्ट्रेशन वर तुम्ही क्लिक करतात, हे मी गेल्या वेळेसच्या अनुभवावरून सांगतो, यावेळेस कशी असेल माहित नाही मला, पण पहिला प्रश्न असतो हॅव यू अपियर्ड फॉर MHT CET, तिथं येस किंवा नो सिलेक्ट करायचं असतं. तिथं तुम्ही नो सिलेक्ट करा आणि नो सिलेक्ट केल्यानंतर तर पुढचा प्रश्न विचारेल हॅव यू अपियर्ड फॉर नीट एक्झामिनेशन ऑन दिस इयर, तिथं यस म्हणावं लागेल तुम्हाला. आणि पण काय गरज नाहीये असं करून, म्हणजे फायदा काय नाहीये, उलट आपण आपला स्कोप नॅरो करतोय, जिथं आपल्याला 2 शक्यता आहेत. तुम्ही जेव्हा सीईटी मधून आणि नीट मधून अर्ज करताय, एक लक्षात घ्या, आता फॉर एक्झाम्पल 100 जागा आहेत एका कॉलेजला, तर त्याच्यातल्या 15% जागा ह्या नीट साठी राखीव असतील आणि राहिलेल्या जागा ह्या ह्याच्यासाठी राखीव असतील कॅप राऊंड साठी. म्हणजे किती झाल्या, 15 आणि 85, बरोबर. जर तुम्ही सीईटीचा अर्ज भरत नसाल, सीईटीचे डिटेल्स जर भरत नसाल तर तुम्ही 85% जागांवर हक्कच सांगत नाहीये.
अर्जच करत नाहीये. म्हणजे तसं करायची काय गरज नाहीये. 15% नीटला मार्क चांगले आहेत, चांगल्या कॉलेजला मिळेल याच्याबद्दल काय वादच नाही. पण असाच विचार जर तुमच्या वरच्या सगळ्या नीटवाल्यांनी जर केला तर मात्र तुमचा गोळ होऊ शकतो. त्याच्यामुळं जिथं तुम्हाला 2 जागा पकडायची संधी उपलब्ध आहे तिथं एक जागा स्वतःहून सोडण्यात म्हणजे व्यावहारिकता नाहीये. केलंही गेलं तूपही गेलं. करतात, विद्यार्थी करतात. तुम्ही हा प्रश्न विचारला आहे, बरं झालं, ज्याच्यामुळे मला स्पष्टीकरण देता आलं की विद्यार्थी करतात. मला नीटला खूप चांगले मार्क आहेत, सीईटी मुळे मला खराब कॉलेजला मिळेल असं काही जणांची शक्यता असते. मग आम्ही जे सांगितलं सिक्वेन्स कसा असतोय, शेवटी तुम्हाला कॉलेजला कुठल्या मिळणार आहे हे तुम्ही दिलेल्या ऑप्शन फॉर्मवर ठरतं. ऑप्शन फॉर्म जो भरलेला आहे त्याच्यातल्या पहिल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन देण्याची प्रत्येक शक्यता तपासली जाते. तिथं जर मिळत नसेल तर आणि तरच खालच्या ऑप्शनला वळलं जातं. म्हणजे तुम्हाला नीटला चांगले आहेत आणि सीईटीला कमी आहेत म्हणून तुम्हाला खालच्या ऑप्शनला दिलं जातं असं होत नाही. तुमचा जागा मिळते का नाही हे पहिल्या ऑप्शन पासूनच चेक केलं जातं. आणि दुसरी याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सीईटी थ्रू ऍडमिशन घ्या किंवा नीट थ्रू तुम्हाला ऍडमिशन मिळू दे, फी स्ट्रक्चर मध्ये कुठलाही फरक होत नाही. फी स्ट्रक्चर आहे तसंच आहे. त्याच्यामुळं म्हणजे असं करायची काही गरज नाहीये. जर ही शंका जे सध्या 12वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असेल आपल्या दर्शकांपैकी, तर त्यांनी पण ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला फक्त माहिती द्यायची आणि ती भरा. तुम्ही विनाकारण माहिती हे करू नका. तुम्ही चान्स कमी करताय ऍडमिशन्सचे. भले फार थोड्या प्रमाणात कमी होत असेल पण कमी होणार आहे चान्स. बरोबर. म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं, हाती फक्त दुपाटनं राहिला असं नको. शक्यता असते, असं होण्याची शक्यता असते. बरोबर. तर आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे आता तुम्ही क्लिअर केलं की पहिल्या क्रमापासून शेवट क्रमापर्यंत तुम्हाला चांगलंच कॉलेज द्यायचा ऑटोमॅटिकली प्रयत्न केला जातो कॉम्प्युटर बेस्ड. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की त्यांचा ऑप्शन फॉर्म चुकलेला असतो आणि मग ते पुन्हा सिस्टीमला दोष देत बसतात की चांगले मार्क्स आहेत तरी मला कॉलेज मिळालं नाही आणि कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं. तर ते थोडं क्लिअर होऊन जाईल. ऑप्शन फॉर्म भरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपले डिटेल्स योग्य भरणं आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याकडे पहिल्या राऊंडला प्रत्येक राऊंडला ऑप्शन फॉर्म भरायची सोय उपलब्ध आहे. पण चांगला विद्यार्थी तोच, हुशार विद्यार्थी तोच ज्यांनी पहिल्या ऑप्शन फॉर्मला जो फॉर्म भरलाय तोच त्याचा शेवटच्या राऊंड पर्यंत कंटिन्यू असायला हवा आणि तो पसंतीच्या उतरत्या क्रमाने असावा. सगळ्यात जास्त हवा असलेलं कॉलेज सगळ्यात वर आणि सगळ्यात कमी असलेलं वाईटात वाईट परिस्थितीत मी जिथं जाण्याची शक्यता आहे ते कॉलेजचं ऑप्शन एकदम शेवटी आणि मधल्या ह्याच्यामध्ये पसंतीच्या उतरत्या क्रमाने. बरोबर सर. जेव्हा कॅप राऊंड सुरू होतील तर पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो की तेव्हा आपण एक सेशन घेऊ, कारण विद्यार्थी दरवर्षी सांगून त्याच चुका करत असतात. निश्चित त्यावेळेस जर शक्य झालं तर आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेऊया की फॉर्म कसा भरायचा. म्हणजे एकदा म्हणजे ओरिजिनल रजिस्ट्रेशनचा फॉर्म घेऊया आणि त्याच्यानंतर कॅप राऊंडचा फॉर्म कसा भरायचा त्याचा पण एक डेमॉन्स्ट्रेशन घेऊया. काय हरकत नाही. चालेल, हरकत नाही, नक्कीच सर. सर पुढचा एक महत्वाचा मुद्दा, मगाशी आपण सीईटी नीट बाबत बोललो, तर असे खूप विद्यार्थी मी मागच्या 3-4 वर्षात बघितलेत की गॅप घेतलेला असतो. नाही मला नीटचं चांगलं प्रिपरेशन करायचं आहे आणि मग बऱ्याचदा तो खूप गॅप पडतो. मग चला राहू दे आता फार्मसी करूया, किंवा मग असे पण आहेत की त्याला डिप्लोमाला ऍडमिशन घेऊया आणि ते करत करत नीटची तयारी करूया. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल सर? त्यांनी करू नये, हे करू नये, कारण त्याचा फारसा उपयोग झालेला मी पाहिलेला नाहीये. सर तुम्ही कॉल अटेंड करू शकता, कॉल अटेंड करू कंटिन्यू किंवा नाही ठीक आहे. विद्यार्थ्यांनी असं करू नये. गॅपचा फार फायदा होत नाही. नाहीतर मग तुम्हाला फुल टाइम केलं पाहिजे तरच त्याचा फायदा होईल. एखादा कोर्स करता करता तुम्ही जर हे करायचा विचार करत असाल तर तसं करायची काहीही म्हणजे तो योग्य निर्णय नसणार आहे. मी बघितलेले आहेत फार विद्यार्थी ज्यांनी गेल्या वेळेस सीईटी नीट दिली होती आणि पुन्हा ते यावर्षी पुन्हा फार्मसीचा फॉर्म भरायला आले. मी म्हटलं गेल्या वेळेस तुम्ही आला होता, नाही नीट साठी गॅप घेतला होता, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. आयुष्यातलं 1 वर्ष वाया जातं. जर आपला डिसिजन चुकत असेल तर तो वेळीच करेक्ट करता आला पाहिजे. बरोबर सर, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. सर पुढचा एक प्रश्न आहे या सगळ्या प्रोसेसला धरून, ते म्हणजे
म्हणजे मला योग्य वाटत नाही की ह्या प्लॅटफॉर्मवरती यावर चर्चा करणं योग्य आहे की नाही, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट असतात. अदर स्टेटमध्ये डी फार्म करणारे खूप स्टुडंट आहेत. आता तर अशा वेळी मग लायसन ट्रान्सफर होत असताना किंवा पीसीआय अप्रुव्हल कॉलेज नसेल तर फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते. किंवा हल्ली खूप छोटे छोटे इन्स्टिट्यूट येत आहेत की ज्यांना पीसीआय अप्रुव्हल नसतं. तर या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल सर? नाही, आता कसं आहे, जिथं तुम्हाला शिक्षण मिळतंय ते शिक्षण देणारी संस्था ही पीसीआय अप्रूव्ड आहे का नाही हे पहिलं तुमचं हे असलं पाहिजे. म्हणजे म्हणजे विद्यार्थी म्हणून तुम्ही जेव्हा एखादं शिक्षण घेत आहात त्यावेळेस तुम्ही कुणाकडून शिक्षण घेताय हे तपासण्याची जबाबदारी विद्यार्थ्याचीच असते. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी करूनच त्यांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि जर अनअप्रूव्ड, आणि ह्याच्यासाठी दुसऱ्या राज्यातलंच असं समजायचं काय कारण नाही. महाराष्ट्रात पण काही इन्स्टिट्यूट्स असे आहेत की ज्यांचं अप्रुव्हल गेलेलं आहे आणि ज्याच्यामुळे त्यांच्या रजिस्ट्रेशनला विद्यार्थ्यांच्या 5-5 वर्ष 4-4 वर्ष प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्याच्यामुळे कॉलेजचा पूर्वेतास बघणे, एआयसीटी पीसीआय अप्रुव्हल, आता एआयसीटीची मॅन्डेटरी नाही राहिलं सोडा, पण पीसीआयचं तरी किमान अप्रुव्हल असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही. आणि ट्रान्सफर करताना तर ती प्रोसिजर आहे सोडा, म्हणजे कर्नाटकातून म्हणा किंवा दुसऱ्या राज्यातून केलेलं असेल तर ते ट्रान्सफर करण्याची एक वेल स्टेटेड प्रोसिजर आहे, प्रोव्हाइडेड ते कॉलेज अप्रूव्ड असलं पाहिजे आणि तुमचं त्यांच्या कॉलेजमध्ये ते जे काय असेल ते रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळं ती जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल प्रत्येक विद्यार्थ्याला. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची वेबसाईट आहे pci.nic.in. त्या वेबसाईटवर आपल्याला अशा कॉलेजेसची माहिती मिळू शकते की हे कॉलेज पीसीआय अप्रूव्ड आहे की नाही. त्याच्यामुळे ते चेक करावं, कारण शेवटी आयुष्य तुम्ही त्या प्रोफेशन मध्ये काढणार आहात, तेव्हा ते योग्य पद्धतीनं कायदेशीर दृष्ट्या आलेलं आहे का नाही तपासणी विद्यार्थ्यांनी केलीच पाहिजे. बरोबर सर. आणि दुसरा एक मुद्दा आहे सर, विद्यार्थी वारंवार एक प्रश्न करतात की अमुक अमुक टॉप कॉलेज बद्दल सांगा, कुठले टॉप कॉलेज आहेत. पण मला स्वतःला वाटतं की कुठलं कॉलेज टॉप आहे आपण सांगण्यापेक्षा काही निकष विद्यार्थ्यांनी जर पडताळून पाहिले तर त्यांना चांगलं कॉलेज मिळेल. तर एक चांगलं बी फार्म, एम फार्म किंवा डी फार्म असेल, एक चांगलं कॉलेज निवडत असताना विद्यार्थ्यांनी कुठले फॅक्टर्स कन्सिडर केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर? सगळ्यात महत्वाचा जो मागच्या प्रश्नाचाच पुढे एक्सटेन्शन समज तुम्ही, सगळ्यात पहिला निकष कुठला असला पाहिजे तर कॉलेज हे पीसीआय अप्रूव्ड असलं पाहिजे. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने त्याला अप्रुव्हल दिलेलं असलं पाहिजे. ते अप्रुव्हल कंटिन्यू मध्ये असलं पाहिजे, कारण शेवटी तुम्ही तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं पाहिजे, ही पहिली अट तुम्ही तपासली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही पीसीआयचा सिलेबस आता प्रत्येक राज्यामध्ये सेम आहे, त्याच्यामुळं युनिव्हर्सिटीचा म्हणा किंवा बोर्डाचा म्हणा फार फरक पडणार नाहीये करिक्युलमच्या दृष्टीने, सिलेबसच्या दृष्टीनं. मग तुम्हाला काय करता येईल, जे कॉलेजेस जुने आहेत, ज्यांच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे, 10 वर्ष 15 वर्ष, अशी कॉलेजेस तुम्ही निवडू शकता. हा एक निकष असू शकतो. त्याच्यानंतर रँकिंग बघू शकता तुम्ही, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये NIRF आहे, ते रँकिंग बघू शकता. NBA अक्रेडिटेशन आता भरपूर कॉलेजेस मिळवत आहेत. मग एखादं 2 कॉलेजेस समजा तुमच्या समोर आहेत, एक NBA अक्रेडिटेड आहे आणि एक दुसरं नॉन अक्रेडिटेड आहे, तर तुमच्या इथं चॉईस सोपा होऊन जातो की तुम्ही अक्रेडिटेड कॉलेज निवडू शकता. असे हे आहेत. पण दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कॉस्ट फॅक्टर पण महत्वाचा असतो. कॉस्ट फॅक्टर, कारण प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये फीस ह्या मोठ्या जास्त असतात, म्हणजे जरी त्याला शिष्यवृत्ती वगैरे लागू होत असले तरी फीस ह्या तुलनेला जास्त असतात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी पहिला प्रेफरन्स गव्हर्नमेंट कॉलेजेसला द्यायला हरकत नाही, जे खूप इकॉनॉमिकल आहेत. अर्थात फक्त 4च कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटची महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळं तो पण म्हणजे फी हा फॅक्टर काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत महत्वाचा असू शकतो. पण हे सगळं करून मला सगळ्यात जास्त महत्वाचं काय वाटतं तर ह्याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थी जे फार्मसीला येतात त्याच्यातले क्रीमचे 10% वगळतात, बाकीच्या विद्यार्थ्यांना कॅपवरच अवलंबून राहावं लागतं, त्यांना मिळेल ते कॉलेज घ्यावं लागतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कुठला ठरणार आहे तर तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत सीईटी मध्ये, हाच शेवटी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या कॉलेजला 85% खाली जर असेल तर कॅन्डिडेटला ऍडमिशन मिळत नाही.
कॅन्डिडेटला ऍडमिशन मिळत नाही. आणि जर मला सीईटीला पर्सेंटाईल माझं 60 असेल तर मी टॉप कॉलेज शोधणे किंवा कॉलेज कसं आहे शोधणे हे म्हणजे जरा विचित्र वाटेल. कारण मी कुठल्याही कॉलेजेसच्या मिनिमम पर्सेंटाईल कट ऑफ मार्कला सॅटिस्फाय करत नाही. आणि मेजॉरिटी पब्लिक ही अशी असते जी क्रीम एक 10% विद्यार्थी असतात की ज्यांना हे मिळतं. अर्थात इथं कुठल्याही विद्यार्थ्यांना मला इथं डिस्करेज करायचं नाहीये, पण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हाच ठरणार आहे तुमच्या याच्यात. कॉलेज निवडायचं असेल तर कुठले क्रायटेरिया लागतील हे मी आधी सांगितलेलंच आहे, कसं बघायचं ते पण सांगितलेलं आहे. पण महत्वाचा गोष्ट म्हणजे तुम्हाला सीईटी मध्ये मिळणार आहे. सर मग अशी थोडस नेटवर्क इश्यूमुळे आपला क्वेश्चन अर्ध्यात राहिलेला होता, तर ते कंटिन्यू करा सर. तर पुन्हा एकदा सांगतो मी, पीसीआयची सगळ्यात महत्वाचं, पीसीआयची पात्रता अप्रुव्हल आहे का नाही त्या कॉलेजला हे सगळ्यात पहिला निकष असला पाहिजे. त्यानंतर कॉलेज किती जुनं आहे, तिथून किती बॅचेस पासआउट झालेले आहेत हा दुसरा निकष असला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे अफोर्डेबिलिटी किंवा फीसचा कन्सर्न असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजेस, अर्थात त्या ठिकाणी आपल्याला फार कमी चॉईस उपलब्ध आहे. फक्त 4च कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात गव्हर्नमेंटची, शासनाची, जिथं फी ही तुलनात्मक दृष्ट्या कमी असू शकते. आणि त्याच्यानंतर क्रायटेरिया लावायचे झाले तर एनबीएचा नवीन क्रायटेरिया तुम्ही लावू शकता की जे कॉलेजेस एनबीए नी ऍक्रेडिटेड झालेले आहेत त्या कॉलेजेसना तुम्ही एनबीए ऍक्रेडिटेशन नसलेल्या कॉलेजेस पेक्षा जास्त प्रेफरन्स देऊ शकता. पण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ठरणार आहे ते विद्यार्थ्याला मार्क किती पडलेले आहेत त्याच्यावरच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं कॉलेज कुठलं असेल हे ठरेल. सर आता शेवटी जाता जाता बऱ्याच दिवसापासून डी फार्मची ऍडमिशन प्रोसेस लांबत चाललेली आहे खूप, तर थोडस विद्यार्थ्यांना म्हणजे गाईड करा या बाबतीत, कशामुळे ऍडमिशन प्रोसेस थोडी डिले होते, तर यावर थोडं. अर्थात 12वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुढच्या कुठल्या कोर्स बद्दल कधी एकदा ऍडमिशन मिळतं त्याच्यामुळे ती अस्वस्थता असणं साहजिक आहे. पण मुळात सीईटी ही फार उशिरा झालेली आहे. त्याच्यानंतर सीईटी ज्या कालावधीत जाहीर झाली होती त्या कालावधीत काही ठिकाणी पावसाचं प्रमाण हे नेहमीपेक्षा जास्त असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटीला बसता आलं नाही. त्याच्यासाठी पुन्हा स्टेट सीईटी सेलनं पुन्हा एकदा सीईटी घेतली आणि त्याच्यामुळं ही सगळी प्रोसेस लांबत आहे थोड्याफार प्रमाणात. आणि 15 सप्टेंबरला त्यांचा निकाल जाहीर होणार आहे सीईटीचा, असं नोटिफिकेशन आता स्टेट सीईटी सेलच्या याच्यावर 1-2 दिवसापासून दिसत आहे. म्हणजे साधारण आता 15 सप्टेंबर नंतर कधीही बी फार्मसीची प्रोसेस ही सुरू होऊ शकते. कदाचित जर तयारी असेल त्यांची तर 15 सप्टेंबरच्या 1-2 दिवस आधी पण प्रोसेस चालू होऊ शकते. अर्थात 15 सप्टेंबरला आता फक्त 3च दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आता थोडंफार शांत व्हायला काही हरकत नाही. कुठल्याही क्षणी रिझल्ट लागल्यानंतर ती प्रोसेस सुरू होऊ शकते. आणि पूर्व इतिहास बघता कुठलाही विद्यार्थी याच्यातून सुटू नये, कुठल्याही कारणाने त्याला प्रवेश प्रक्रियेत भाग घेता आला नाही असं होऊ नये म्हणून काही वेळा शासन हे सहानुभूतीपूर्वक विचार करून ठरवलेल्या तारखा पण पुढे ढकलत राहतं. म्हणजे आता पहिली तारीख समजा 15 सप्टेंबर 16 तारखेला सुरू झालं, समजा 16 तारीख ते 30 सप्टेंबर अशी त्यांनी तारीख दिलेली असेल. मग काय होतं की विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्सची तयारी केलेली नसते, ते एफसी ला जातात, तिथे गेल्यानंतर त्यांना डॉक्युमेंटची लिस्ट कळते, मग ते तहसीलदार कार्यालयात जातात, मग अचानक तहसीलदार कार्यालयांमध्ये अर्जांचा ढीग पडतो. मग पुन्हा विद्यार्थ्यांचा विचार करून शासन कदाचित परत 30 सप्टेंबरची तारीख पण पुढे ढकलू शकते. अर्थात ह्या तारखा मी फक्त उदाहरण दाखल घेतलेल्या आहेत, पण ही प्रोसेस कुठेही इथं विद्यार्थ्यांनी समजायचं कारण नाहीये की ह्याच तारखा असतील. त्याची सूचना, अधिसूचना जाहीर होते. स्टेट सीईटी सेलची वेबसाईट जी आहे ज्याच्यावरून विद्यार्थ्यांनी सीईटी साठीचा अर्ज केला होता, सीईटी साठीचं हॉल तिकीट डाउनलोड केलं होतं आणि ज्याच्यावर सीईटीचा आता स्कोर कार्ड पण येणार आहे, त्याच वेबसाईटवर डाव्या बाजूला बी फार्मसी, बीई, बी आर्क ह्या सगळ्या कोर्सेसची माहिती उपलब्ध असणार आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी काळजी करायचं काय कारण नाहीये. जर काही डिले होत असेल प्रोसेसमध्ये तर तो केवळ आणि केवळ विद्यार्थी कुठलाही सुटू नये म्हणून विद्यार्थ्यांसाठीच घेतलेली काळजी आहे.
बरोबर सर, वेळोवेळी आपण त्या संदर्भात अपडेट तर देऊच आपल्या चॅनलवरती. आणि पुढचा एक मुद्दा आहे, मला वाटतं की तो आपण नंतर साठी डिस्कशनला घेऊ. म्हणजे या विद्यार्थ्यांच्या संबंधित नाही, पण थोडाफार त्यांच्या संबंधित असू शकतो, एक्झिट एक्झामचा मुद्दा. तर त्यावर नंतर आपण डिस्कस करू. आणि जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या ऍडमिशन आहेत, एम फार्मच्या ऍडमिशन आहेत, त्याबाबत सर काय सांगाल? ती पण प्रोसेस अजून डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी आणि एम फार्मसी ह्या दोन्हीचे निकाल किंवा यांच्या दोन्हीच्या ऍडमिशन प्रोसेसेस ह्या सगळ्या विद्यापीठांच्या निकालांवर, डिग्रीच्या निकालावर अवलंबून असतात. म्हणजे सगळ्या विद्यापीठाच्या फर्स्ट इयरचे जेव्हा जोपर्यंत निकाल लागणार नाहीत तोपर्यंत डायरेक्ट सेकंड इयरची ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊ शकत नाही. कारण फर्स्ट इयर बी फार्मसीला जे विद्यार्थी एखाद्या कॉलेजचे जर फेल झालेले असतील तर त्याच्या अगेन्स्ट डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी ऍडमिट होत असतात. त्याच्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या फर्स्ट इयर बी फार्मसीचे निकाल लागणार नाही तोपर्यंत डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीची प्रोसेस सुरू होऊ शकत नाही. त्यासोबतच यावेळेस शासनानं MSBT म्हणजे जे विद्यार्थी डिप्लोमाला होते आणि जे विद्यार्थी सेकंड इयरला फेल झालेले आहेत त्यांच्यासाठी आणखीन एकदा चान्स म्हणून एक परीक्षा दिलेली आहे. आता लवकरच ती जाहीर होईल किंवा जाहीर झाला असेल, मला माहित नाही त्याचं टाइम टेबल. त्याच्यामुळे पण डायरेक्ट सेकंड इयरचे ऍडमिशन्स हे लांबू शकतात. एम फार्मसीच्या बाबतीत सगळ्या विद्यापीठाचे फायनल इयरचे निकाल लागल्याशिवाय एम फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊ शकत नाही. अर्थात ह्या महिना अखेरपर्यंत सगळे निकाल कदाचित लागलेले असतील आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कदाचित सगळ्या ऍडमिशन प्रोसेस सुरू होतील. अर्थात हा फक्त माझा अंदाज आहे. अधिकृत सूचना ही स्टेट CET सेलच्या वेबसाईटवर शासनाकडून जाहीर करण्यात येईल. तर खूप खूप धन्यवाद. तुमचा एवढा व्यस्त वेळ असून पण आपल्या चॅनलसाठी पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिलात. आणि आणखीन एक मुद्दा आहे सर, एम.फार्मला ऍडमिशन घेताना स्टुडंटनी काय मुद्द्यांचा विचार करायला हवा आणि इतर जे मुद्दे आहेत एक्झिट एक्झाम वगैरे, आपण पुढच्या वेळी नक्की हे मुद्दे पण कव्हर करूया. तेव्हा पण सर तुम्ही चॅनलवरती यावं ही विनंती आहे. चालेल चालेल, नक्की नक्की. तुमच्यासोबत आणि तुमच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात नेहमीच आनंद वाटलेला आहे. आपण मला बोलावलं त्याबद्दल मी आपला आभारी. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.